आज आपण बनवणार आहोत पास्ता, जो की लहान मुलांना खूप आवडतो. टिफिनमध्ये पण देऊ शकता तुम्ही घाई करून. जर आपल्याला वेळ नाही तर आपण पटकन सकाळी मुलांच्या आवडीचा नाश्ता एखाद्या दिवशी शाळेत चालतं, असं काहीतरी चटपटीत दिलेलं. रोज तर भाजी पोळीच द्यावी लागते. म्हणून आज आपण बनवणार टेस्टी पास्ता. त्यासाठी आपण थोडासा 1 पाव किलो समजा पास्ता घेतला आहे. छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे त्याला आणि त्यात राहिलेलं पाणी काढून टाकलं आहे. आणि आता आपण त्याच्यात थोडंसं दुसरं पाणी ॲड करतो आहे स्वच्छ. आणि हा कुकर आपण गॅसवर लावला आहे. ह्या आपल्याला कुकरच्या 3 किंवा 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. त्याची प्री तयारी आपण करणार आहे. कांदा, टोमॅटो आणि पास्ता मसाला. जर पास्ता मसाला आपल्या घरात नसेल तर मॅगी मसाला पण यूज करू शकतो. जर मुलांना कांदा आवडत असला तर घाला, नाहीतर नुसतं टोमॅटो घातलं तरी चालेल. हे बघा, मी कढई ठेवली आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे, 2 किंवा 3 चमचे. फोडणीसाठी मोहरी आणि मी त्याच्यात जिरं घातलं आहे. टोमॅटो छान असं तर होऊ देते. आता हे बघा, मी पास्ता मसाला ॲड केला आहे त्याच्यामध्ये. नसला तरी मॅगी मसाला पण आपण टाकू शकतो. हातातून सटकतोय बघा, शिजलाय पण गरम लागतो, त्याच्यामुळे जास्त दाबत नाहीये मी त्याला. आता ही फोडणी पण आपली छान झालेली आहे. त्याच्यात आपण पास्ता टाकून छान मिक्स करून घेणार आहे. पूर्ण मसाला पास्त्याला लागेल अशा पद्धतीने आपण त्याला छान चमच्याने मिक्स करणार आहे. तर दीदीला माझ्या सकाळी आज टिफिनमध्ये पास्ताच पाहिजे होता, त्याच्यामुळे मी म्हटलं चला आज काहीतरी पटकन बनवावं. हे बघा किती छान मिक्स झाला आहे मसाला. ते बघूनच त्याच्या तोंडाला पाणी सुटतं आपल्या पण. रोज रोज पोहे वगैरे खाऊन आपण कंटाळतो, इडली पोहे. एखाद्या दिवशी आठवड्यातून काय ट्राय करायला नक्की चालेल. टेस्टी खूप लागतो. तेव्हा थोडं 2 मिनटं त्याला झाकण ठेवणार आहे, वाफवणार आहे. आपल्याकडे जर आपल्याला तिखट वगैरे टाकायचं नसला तर आपण हा तिखट मी जे दाखवला फोटोमध्ये टोमॅटो सॉस तिखट थोडासा आपण त्यात ॲड करू शकतो. तेव्हा मिरची वगैरे टाकण्याची गरज नाही, फक्त सॉस ॲड